नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना जर ग्रेव्हियन्स सेंड करायचा असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ग्रेव्हियन्स सेंड कसा करायचा. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी बघा डाव्या साईडला सबमिट ग्रेव्हियन्स नावाची टॅब येईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. याच्यावरती जर क्लिक केलं आपण तर बघा सिलेक्ट ग्रेव्हियन्स टाईपमध्ये खूप सारे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत. जसं की ग्रेव्हियन्स फॉर कॅन्डिडेट टाईप, त्याचा टाईप जर एचा बी झाला असेल, बीचा सी झाला असेल, जर चेंज करायचं असेल, ठीक आहे, तर ते क्लिक करायचं आहे. ग्रेव्हियन्स फॉर कॅन्डिडेट टाईप ऑल इंडिया, ऑल इंडिया म्हणजे शेवटचा टाईप आहे. ओके. तर ग्रेव्हियन्स फॉर कास्ट कोणता आहे, ग्रेव्हियन्स फॉर सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द मदर टंगचं जे सर्टिफिकेट असतं किंवा त्याला म्हणतो आपलं प्रोफार्मा G2 आहे ना. आणि दुसरं कोणतं असतं तर LC असतं, लिव्हिंगवरती तुमची मदर टंग लिहिलेलं असेल तर. त्यानंतर बघा ग्रेव्हियन्स फॉर सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू डिस्प्यूट बॉर्डर एरिया, जसं की महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया जो आहे, अशा एरियाच्या कॅन्डिडेटसाठी हे असतं सर्टिफिकेट. डोमिसाईलचं काय तर ग्रेव्हियन्स फॉर डोमिसाईल सर्टिफिकेट जर असेल ग्रेव्हियन्स त्याचा तर हे करायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयरचं असेल तर प्रोफार्मा A B1 हे टाकायचं आहे, B2 पर्यंत. त्यानंतर ग्रेव्हियन्स फॉर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट फ्रॉम MSBT मुंबई, जर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेटशी रिलेटेड ग्रेव्हियन्स असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्रेव्हियन्स फॉर डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट, त्यावरती जे होतं ते कोणतं होतं, पॅरेंट ऑर फादर ऑर मदरचं. बर्थ सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल तुमचा, स्कूल लिव्हिंग काय म्हणतो आपण, जर अपलोड केलेली असेल इन्स्टेड ऑफ डोमिसाईल तर या ठिकाणी. ग्रेव्हियन्स फॉर रिझर्व कॅटेगरी, जर एखाद्या स्टुडंटला सपोज ओपन कॅटेगरीमधनं त्यांना व्हेरिफिकेशन झालेलं होतं, बरोबर आहे, त्या मुलाला जर सपोज रिझर्व कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जसं की एखाद्या मुलाची कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी आलेली नसेल, ठीक आहे, आता जर आलेली असेल तर तुम्ही काय करू शकता, ओपनमध्ये जरी तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं असेल तरी ग्रेव्हियन्स फॉर रिझर्व कॅटेगरीवरती क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून काय करू शकता, त्या ठिकाणी ग्रेव्हियन्स घेऊ शकता. आता आपल्याला अपलोड करताना एकच डॉक्युमेंटचं ऑप्शन येत असतं, ते पुढे सांगेलच मी तुम्हाला. आता या ठिकाणी ग्रेव्हियन्स फॉर सब कॅटेगरी आहे ना, सब कॅटेगरी म्हणजे सब कॅटेगरी जी असते आपली, सपोज आता SC BC मध्ये आलं तर मराठा सब कास्ट आहे ना, OBC मध्ये वेगवेगळ्या सब कास्ट आहेत, कुणबी वगैरे असं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे ना, मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ग्रेव्हियन्स फॉर नॉन क्रिमिलियर इंडिकेटिंग, या ठिकाणी बघा मिस्टेक झालेली आहे, या ठिकाणी 2025 पाहिजे. ग्रेव्हियन्स फॉर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025, 2025पर्यंत पाहिजे, ते चुकून 22 झालेलं आहे. ग्रेव्हियन्स फॉर व्हॅलिडिटी जर ग्रेव्हियन्स असेल, जसं की काही विद्यार्थ्यांनी काय केलं होतं बघा, रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलेलं होतं, आता जर व्हॅलिडिटी आली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, या ठिकाणी ग्रेव्हियन्स फॉर कास्ट व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं आहे. असेच सगळे तुमचे वेगवेगळे ग्रेव्हियन्स दिलेले आहेत या ठिकाणी. तर तुमचा जो ग्रेव्हियन्स असेल तो तुम्हाला काय करायचा आहे, या ठिकाणी अपडेट करायचा. मला बऱ्याच मुलांचे बघा मेसेज आले होते की सर माझं नावामध्ये करेक्शन आहे है ना. तर नावामध्ये जर करेक्शन असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी इथे एक ऑप्शन होतं बघा, नेम, नॅशनॅलिटी. हां, ग्रेव्हियन्स फॉर फुल नेम, याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं नाव करेक्ट करून द्यायचं. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं, तर या ठिकाणी तुम्ही मार्कशीट जी आहे ती तुमची अपलोड करू शकता. ठीक आहे, एक तर डिप्लोमाची मार्कशीट अपलोड करा किंवा 10वीची मार्कशीट अपलोड केली तरी चालेल. बघा तुमचे जे क्रायटेरियामध्ये दिलेले आहे, तर एवढे टोटल आपले काय आहेत, सगळे ग्रेव्हियन्स आहेत. आता आपल्याला काय करायचं, या स्टुडंटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी ओरिजिनल आलेली आहे, व्हॅलिडिटी काय करायची आहे, सबमिट करायची आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय सिलेक्ट केलं, ग्रेव्हियन्स फॉर कास्ट व्हॅलिडिटी. ओके, ग्रेव्हियन्स समजला. ओके, आता या ठिकाणी बघा तुम्हाला काही टेक्स्ट टाईप करायचं आहे, जसं की मी काय म्हणतो याला, प्लीज अनलॉक माय फॉर्म
टू अपलोड व्हॅलिडिटी. ओके, आणि या ठिकाणी मी काय करेल तर व्हॅलिडिटी जे आहे ते अपलोड करेल. ठीक आहे, आता या ठिकाणी व्हॅलिडिटी अपलोड झालेली आहे. ओके, आता काय करणार आपण तर सबमिट ग्रेव्हन्सवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, बरोबर. आता सबमिट ग्रेव्हन्सच्या ऐवजी आता काही काही विद्यार्थ्याला काय असतात 2, 3, 4 प्रॉब्लेम असतात. तर 4 प्रॉब्लेमला 4 ग्रेव्हन्स पाठवेल का तो? तर नाही. या ठिकाणी ग्रेव्हन्स सिलेक्ट करायचे त्याचे. या ठिकाणी एकच डॉक्युमेंट अपलोड करायची परमिशन असते आपल्याला. तर वेगवेगळ्या डॉक्युमेंटची PDF बनवायची. सपोज 3 डॉक्युमेंट आहे तुमचे, 3 डॉक्युमेंटची PDF बनवायची आणि या ठिकाणी ती अपलोड करायची. इन केस जर डॉक्युमेंटची साईज जास्त म्हणत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी त्याची साईज जी आहे ती थोडीशी कमी करायची आहे. कमी कशी करणार तर ऑनलाईन माहिती आहे तुम्हाला, PDF रिड्यूसर म्हटलं तरी ऑनलाईन त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय केलं, प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणा पुढे, टू अपलोड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता पुढे काय केलं होतं विद्यार्थ्यांनी, तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड केलं होतं, बट त्याच्यावरती काय होतं, क्वेश्चन मार्क होता. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं असेल तर करू पण शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, हां. आता या ठिकाणी मेन्शन करू आपण ॲज अर्लियर अपलोडेड व्हॅलिडिटी विथ क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क ऑन इट. म्हणजे जी अगोदर आपण अपलोड केलेली होती ती काय होती, क्वेश्चन मार्कवाली व्हॅलिडिटी होती. ठीक आहे, व्हॅलिडिटी स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी मॅटर लिहिलेलं आहे आणि सबमिट ग्रेव्हन्सवरती आपल्याला काय करायचं, सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी बघा आलं सक्सेस युअर ग्रेव्हन्स सबमिट सक्सेसफुली. याला खाली जर स्क्रोल केला आपण तर इथे दिसतं तुम्हाला बघा सिरियल नंबर आणि तिकीट ID दिसतो या ठिकाणी आपल्याला. हो, ग्रेव्हन्स टाईप दिसतो आणि ग्रेव्हन्सचं डिस्क्रिप्शन आपण लिहिलेलं. आता या ठिकाणी कोणत्या FC ला गेलेला आहे, तर FC या नंबरची जी FC आहे त्या ठिकाणी तो गेलेला आहे. आपण सबमिट केला 7/21ला. आता ग्रेव्हन्स स्टेटस जो आहे तो या ठिकाणी काय दिसतोय तुम्हाला, पेंडिंग. ज्या वेळेस FC तुम्हाला अप्रूव्ह करेल त्या ठिकाणी काय येईल, अप्रूव्ह, आणि FC रिमार्क असेल ओके. ठीक आहे, तर असा रिमार्क आल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो, तुमचा फॉर्म काय झालेला असेल, ओपन झालेला असेल. ओपन म्हणजे जसा तुमचा रजिस्ट्रेशनच्या वेळेस होता तसा. मग त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये जाऊन काय करायचं आहे, तर तुमची व्हॅलिडिटी असेल, व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे, तुमची डॉक्युमेंट जे काय असेल ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे, तर यानंतर आता मी लॉग आउट करत आहे. तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की ग्रेव्हन्स आपलं स्टेटस झालं की नाही, तर या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही चेक करायचं ग्रेव्हन्स स्टेटस. पेंडिंग जर दाखवत असेल तर वेट करायचं आहे, आणि जर या ठिकाणी अप्रूव्ह म्हणून आलं, या FCचा रिमार्क ओके असेल तर तुमचा फॉर्म अनलॉक झालेला असेल. अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची पुढची प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल अनलॉक झाल्यावर. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.